नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. 1994 साली पहिला स्मार्टफोन आला आणि त्याच्यामध्ये इतक्यानंतर म्हणजे सुधारणा होत गेली, की आपण म्हणतात ना, दर दिवशी नवीन मॉडेल. आणि 2007 सालापासून तर अगदी सर्वत्र घरोघरी म्हटलं तरी स्मार्टफोन दिसायला लागले. आणि एवढ्या 7-8 वर्षामध्ये तर अगदी सीनियर सिटीजन काय आणि करोनाच्या काळापासून अगदी छोटे शाळेतले मुलंसुद्धा स्मार्टफोन लीलया हाताळायला लागले. आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ. तरुण पिढी तर अगदी सराईतपणे म्हणजे एखादं जग त्यांच्या हातात असलं असं त्यांचं हे होतं. म्हणजे एका क्लिकवर सगळं मिळतं हो. म्हणजे मध्ये एका कंपनीची ॲड होती, कर लो दुनिया मुठ्ठी में. तसंच आहे, अक्षरशः एका क्लिकवर सगळं मिळतं आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे सगळ्यांकडे, पण आता बऱ्याचशा ज्येष्ठ नागरिकांकडे स्मार्टफोन आलेले आहेत. भले मुलांनी घेऊन दिलेले असतील किंवा मुलांनी दुसरा फोन अगदी भारीतला घेतला म्हणून त्यांचा आधीचा फोन आईवडिलांना दिला असेल, तर पण बऱ्यापैकी स्मार्टफोन आलेले आहे. मी माझ्या व्ह्युअर्सवरनंच बघते ना, की त्यांचे आज किती वयाचे पण लोक स्मार्टफोन वापरत आहेत आणि मला खालती कॉमेंट्स लिहित आहेत. खरंच कौतुक आहे. भले कुठेतरी त्यांचं इकडे तिकडे होत असेल, पण आज 80 वर्षाचे, अगदी 85 वर्षाचे सुद्धा माझे जे व्ह्युअर्स आहेत ते अगदी कॉमेंट्समध्ये काहीतरी लिहितात आणि सांगतात की मी या वयाचं आहे. खरंच मला कौतुक वाटतं. फक्त काय होतं माहिती आहे का, थोडंसं ज्येष्ठ नागरिकांना ह्या स्मार्टफोनच्या किमती बघून, कारण आपली जी पिढी आहे ना, ही थोडीशी काटकसरीतली पिढी आहे. एक घरामध्ये आपलं म्हणजे टेबलावरचा एक असा रिंग फिरवणारा फोन असायचा, सगळं घरदार त्याच्यावर बोलवायचं. आता प्रत्येकाच्या हातात फोन आणि त्याची किंमत ऐकली की आपल्याला धडधडायला होतं, कारण आपण एवढे वापरलेले नाही आहेत. पण आता मात्र अगदी त्याच्या किमती मुलंसुद्धा सहज सहज सांगतात की इतक्या हजाराचं आहे, 10,000, 15,000 ही तर स्टार्टिंग आहे. अगदी म्हणजे साधे लोकंसुद्धा सांगतात की हा 15,000चा आहे. मग लाखांच्या वरचे वगैरे सुद्धा मॉडेल्स आहेत आणि लोक छान ते मिरवतात. आणि कपडे बदलल्यासारखे दर 2-3 वर्षांनी अगदी ते म्हणजे मोबाईलसुद्धा हँडसेट बदलत असतात. फक्त ज्येष्ठ नागरिकांना कसा काय वापरायचा, काही जण थोडं साशंक आहेत, काही जण खूप स्मार्ट आहेत, स्मार्टफोनसारखे स्मार्ट आहे. आणि आपण काळाबरोबर स्मार्ट राहायलाच पाहिजे. तरच म्हणजे माझे आत्ताचे सगळे व्ह्युअर्स आहेत ते स्मार्ट आहे, मला कल्पना आहे. तरच आपण ह्या काळाबरोबर राहू शकू. नाहीतर काय माहिती आहे का, कुठल्या पुढे हे जे म्हणजे हा बदलाचा जो वेग आहे ना, आपली पिढी आणि आत्ताची पिढी, हा बदलाचा वेग म्हणजे जग बदलते हा खूप दुप्पट होत चालला आहे. या वेगाशी आपल्याला मिळवून घ्यायचं आहे, मिळतं जुळतं राहायचं असेल तर हा स्मार्टफोन शिकला पाहिजे. कधीतरी आपलं अगदी जेव्हा मुलांना वेळ आहे, सुनांना वेळ आहे, तर तुम्ही, मला माहिती आहे की तुम्ही यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सॲप हे छानपैकी लीलया हँडल करू शकता. मला माहिती आहे तुम्ही सगळेजण छान लिहिताय, कॉमेंट्स बघताय, त्याअर्थी तुम्हाला सगळं हे माहिती आहे. फक्त अजून आपल्याला एक थोडंसं पुढे पाऊल टाकायचं आहे. सारखं मुलांवर अवलंबून राहायचं नाही आहे. तर काही काही गोष्टी सुनांकडनं शिकून घ्या, नातवंडांकडे शिकून घ्या. अगदी त्याच्यात कुठेही कमीपणा मानायचं नाही. अगदी आपली छोटे नातवंड असतात तर त्यांना सुद्धा अगदी कसं हँडल करायचं माहीत असतं. ते कसे शिकतात मला खरंच अगदी जादूच वाटते की कसं काय बरं हे फटाफट शिकतात. आपला शिकायचा वेग या वयातला थोडासा हे असतो की आपण, पण तरी पण अगदी आपण शांतपणे शिका. सगळे नाही म्हणत आहे मी, पण आपल्याला जे आवश्यक आहे ते ॲप्स माहीत करून घ्या. आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला जर आर्थिक व्यवहार करायचा आहे तो मात्र तुम्ही खूप काळजीपूर्वक करा. कारण आपली असेल नसेल ती पुंजी, बरेच तुम्ही ऐकत असाल की असेल नसेल ती पुंजी अगदी चोरट्यांनी लंपास केले. हे सायबर क्राईम व्हायला लागले आहे. तर तुम्ही जे काही जीपेला, गुगल पेला किंवा UPIला जी बँक कनेक्ट करतात त्या बँकेत अगदी थोडेच पैसे ठेवायचे, परत आपण टाकू शकतो. त्यामुळे एकाच वेळेस खूप काही करू नका. आणि त्याचा जो पासवर्ड आहे तो सुद्धा अतिशय स्ट्रॉंग ठेवायचा. म्हणजे सहजासहजी ह्या घटना घडणार नाही. म्हणजे चोर भामटे जागोजागी आहे, आपण सावध राहायचं आहे. त्यामुळे कोणालाही आपला OTP शेअर करायचा नाही. दुकानामध्ये गेलात तुम्ही तर दुकानातसुद्धा आज जीपे किंवा अगदी भाजीवाल्यासुद्धा QR कोड असतो. तो QR कोड स्कॅन केल्यावर आपल्याला एक
हे टाकायला लागतो पासवर्ड. तर कोणाच्या देखत तुम्ही तिथे पासवर्ड टाकायचा नाही. अगदी तुम्ही फोन जवळ घ्या किंवा मॉलमध्ये गेला तरी सुद्धा कुठे कुठे कॅमेरे लावलेले असतात, तर अगदी तुमच्या जवळ फोन असा अगदी ठेवा आणि असं असं टाका. खूप अगदी सावधतेने एवढं मात्र जीपे म्हणजे तुम्ही ऑनलाईन जे पेमेंट असतं ते तुम्ही खूप सावधपणे करा. बाकी हे स्मार्टफोन तुम्ही नक्की वापरत असाल, वापराच. आणि सारखं मुलांवर तरी कशाला अवलंबून राहायचं. आणि दिवसेंदिवस काय झालं, मुलंसुद्धा आज परदेशात नोकरीनिमित्ताने जात आहे, शिक्षणाच्या निमित्ताने जात आहे. तर आपल्याला हे सगळं आलं पाहिजे. मुलांबरोबर व्हिडिओ कॉल करता आलं पाहिजे, व्हिडिओवर बोलता आलं पाहिजे. परत प्रत्येक वेळेस आपल्याला बाजारात जाणं शक्य नाही. आजकाल काय झालंय, मुलं बाहेर असतात तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा ऑनलाईन खरेदी करता आलं पाहिजे. काही काही ॲप अगदी जे विश्वासार्ह जे असतात ना, त्या ॲपवरच जायचं आणि तिथून तुम्हाला जी काही ऑर्डर असेल ती अगदी नेमकीच द्यायची. अगदी थोडी काळजीपूर्वक सुरुवातीला हे करा की आपल्याला ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे. आधी कागदावर लिस्ट करा आणि मग नंतर तिथे टाईप करा. बघा खूप सुटसुटीत, म्हणजे मला माझ्या सुनेने खूप छान अगदी दाखवलं होतं की अगदी लिंबूसुद्धा, दूधसुद्धा आपल्याला बाहेर जाता येत नाही. काही वेळेस अगदी इमर्जन्सीला, आता आपण दोघं राहत असतो तर प्रत्येक वेळेस बाहेर पडणं शक्य होत नाही. आणि इमर्जन्सी कोणी पाहुणे येणार असेल तर तुम्ही अगदी कुठलीही गोष्ट तुम्ही घरपोच मागवू शकता. फक्त ॲप जाणून घ्या. आणि कुठली जर लिंक आली ना तर कुठली लिंक ओपन करू नका बरं का. अगदी ते खूपच म्हणजे अतिशय डेंजर काम आहे. किंवा कुठलं तरी येतं बघा की आता 26 जानेवारी हे म्हणून डीमार्टनी असं जाहीर केली आहे, ॲमेझॉनने इतकी बक्षिसं जाहीर केली आहे, कुठल्या अजून मोठ्या मोठ्या कंपन्यांची नावं घेतात आणि ह्यांनी असं, आणि मग ती लिंक असते. तर कुठल्याही मोहाला मात्र बळी पडू नका. कुठलाही मोह, कोणी आपल्याला फुकट द्यायला किंवा जास्तचं द्यायला बसलेलं नाही आहे. आपण काय करतो, ह्यानी करतो, ती क्लिक करतो आणि मग त्याच्यात अडकत जातो. मग आपलं आधार कार्ड, पासवर्ड हे सगळं हॅक होतं आणि आपलं बँक अकाउंट अगदी लुटल्या जातं. हे तुम्ही पेपरमध्ये हे सगळं वाचत असाल तर ह्यापासून सावध राहा. बाकी स्मार्टफोन म्हणजे वापरणं हे अगदी आता ही काळाची गरज आहे म्हटलं तरी चालेल. तर नक्की तुम्ही सगळेजण, म्हणजे ज्या अर्थी तुम्ही यूट्यूब बघता आहात तर हे बाकीचे सुद्धा हळूहळू एक ॲप शिकून घ्या आणि छान त्याचं म्हणजे व्यवहार चालू करा. बसचं बुकिंग असतं, एस टीचं बुकिंग आहे, रेल्वेचं बुकिंग आहे, तुम्हाला कुठे जायचं आहे तर आजकाल ओला, उबर किंवा छोट्या गावांमध्ये सुद्धा जे ॲप असतं तिथे बुकिंग करायचं असेल तर हे सगळं जाणून घ्या. भले शिकायला 2च्या ऐवजी 2 दिवसाच्या ऐवजी आठवडा जाईल हे, पण हळूहळू शिका आणि स्मार्ट बना. मला खूप आवडेल. तुम्ही अगदी असे सगळेजण आहातच स्मार्ट, अजून काळाबरोबर आपल्याला स्मार्ट व्हायचं आहे. तेव्हा नक्की स्मार्ट व्हा. आणि तुम्हाला काही शंका असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की विचारा. कारण मलासुद्धा माहिती आहे, खूप आधी माहीत नव्हतं. कारण मी आता वयाच्या ह्या 60ला हे सगळं हँडल करते, यूट्यूब वगैरे. हे पण माझ्या मुलांनी, सुनेनी मला हे सगळं शिकवलं म्हणून मी हँडल करू शकते आहे. तर तुम्हीसुद्धा करू शकाल. असं काही खूप अवघड काही नाही आहे. फक्त सावधपणे सगळं करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास, काही शंका असल्यास तर नक्की खालती कॉमेंट्समध्ये लिहा. परत एकदा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.